मागच्या 24 तासात काय काय घडलंय. सुनीता विल्यम या 5 जून रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला रवाना झाल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर असं कळालं की त्यांच्या स्पेस क्राफ्टमध्ये काही 5 थ्रस्टर्स निकामी झालेत आणि हिलियमची गळती सुद्धा सुरू आहे. म्हणून त्यांच्या परतीचा प्रवास अनेक वेळा रद्द करण्यात आला. म्हणून आता संपूर्ण जगाचं लक्ष आहे की ते पुन्हा रिटर्न केव्हा आणि कधी येऊ शकते. केरळमधील कोझिकोड या शहराला युनेस्कोने साहित्य शहर म्हणून घोषित केलंय. या शहरामध्ये 500 पेक्षा जास्त ग्रंथालय उपलब्ध आहेत. पुण्यातल्या फर्ग्युसन रोड मधला एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये पबमध्ये काही तरुण ड्रग्ज घेत होते. या प्रकरणामध्ये 8 जणांना पोलिसांनी अटक केली. 21 जूनला अर्चना मकवाना यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये काही योगासनं सादर केली. त्यामुळे एसजीपीसीने धार्मिक भावना दुखावल्या म्हणून कंप्लेंट सुद्धा दाखल केली. एसजीपीसीच्या या कारवाईमुळे खालिस्तानी समर्थक, फुटीरतावादी आणि हिंदू विरोधी कार्य करणारे सगळे लोक अर्चना यांना बलात्काराच्या धमक्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेखातर वडोदरा क्राईम ब्रांचने त्यांना सिक्युरिटी दिली. बाकी खलिस्तानी दहशतवाद या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ